मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी चौथी MTS BTS मंथन तसेच नवोदय स्कॉलरशिप सैनिकी स्कूल पूर्वतयारीची ही तासिका आहे, ऑनलाईन तासिका आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण अपूर्णांक, समछेद अपूर्णांकांची बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परघे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली समछेद अपूर्णांकांची बेरीज. या ठिकाणी आपल्याला समछेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे असा अपूर्णांक, त्याची काय करायची, बेरीज करायची. आपल्याला 1/2 अधिक 5/2. पहा या ठिकाणी काय आहे, अपूर्णांक काय, 1/2 अधिक 5/2. मग या दोन्हीही अपूर्णांकाचा काय आहे, छेद समान आहे. मग बेरीज करत असताना छेद जर समान असेल, छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्यावा. व अंशाची बेरीज करावी. पहा, छेद जर समान असेल तर समान असलेला छेद घ्यायचा. दोघाचाही छेद काय आहे, 2 आहे. मग समान असलेला छेद घ्या. किती आहे समान असलेला छेद, 2 आहे. घेतला 2. मग आता काय करायचं, अंशाची बेरीज करायची. एकाचा अंश काय आहे, 1 आहे. दुसऱ्याचा अंश काय, 5 आहे. हे 1 अधिक 5 काय झाली बेरीज दोघाची, 5 अधिक 1 6, 6/2. 6/2. आणि जर या अंशानं छेदाला जर भाग जात असेल, दोन्हीलाही कुठल्या एका संख्येनं भाग जात असेल तर भाग घालायचा. या 6ला आणि 2ला कशानं भाग जाते, 2नं भाग जाते. 2 1 2 6. 3/1 म्हणजे 3. किंवा तुम्हाला पर्यायामध्ये 6/2 असेही उत्तर असू शकते. असेही उत्तर असू शकते. हॅलो, राम राम. नाही, त्यांनी सांगितल्यावर करायचं फक्त. हां, नाही मी सांगतो की त्यांना. हो सांग. हो आपला तेवढा हे करा. हॅलो आपापला करा तेवढं. हो ठीक हो. तर पहा, मध्येच एक फोन आला. चला, काय आहे, माझं घर इथं नाही, मी राहतोय घर लेकरं शिकण्यासाठी लातूरला, पण मी राहतोय उदगीरला. तर मग माझी मेस आहे, त्याच्यामुळं ते अधूनमधून फोन येतो, डब्बा करायचा का नाही. 2/7 अधिक 4/7. 2/7 अधिक 4/7. दुसरं उदाहरण काय आहे, 2/7 अधिक 4/7. तर पहा, खूप सोपा प्रश्न आहे. खूप म्हणजे खूप सोपा. का आहे, छेद जर समान असेल छेद जर समान असेल तर समान असलेला छेद घ्यायचा. छेद जर समान असेल तर समान असलेला छेद घ्यायचा. समान छेद काय दोघाचा आहे, ह्याचा छेद 7 आहे, ह्याचा छेद 7 आहे. मग समान असलेला छेद घ्या. छेद किती झाला, 7 झाला. मग काय करा, छेद जर समान असेल तर अंशाची बेरीज करा. 2 अंशामध्ये काय, इथं 2 आहे, इथं 4 आहे. 2 अधिक 4 किती झाले, 2 आणि 4 6. 6/7. 6
छेद 7. आपलं उत्तर काय आलं? 6/7 हे उत्तर आलं. आलं का लक्षात? 6/7. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. 1/5 अधिक 3/5. चला, उत्तर येणं अपेक्षित आहे मला. 1/5 अधिक 3/5. चला, चौधरी, भोसले, पठाण, अत्तार, आचरेकर चुकलं, सावंत, बचाटे, घाटाळ, तट, निंबाळकर, गवारे, पाटील, बुरटुकणे, पवार, डोलसे. चला, छान. पहा इकडं तिडके. दोघाचे छेद किती आहे हो? 5 आहे. मग छेद समान आहे का? आहे. आहे का छेद समान? आहे. समान असलेला छेद घ्या. काय समान असलेला छेद घ्यायचा. मग काय करायचं? अंशाची बेरीज करायचं. याचा अंश काय? 1. हा 1 घेतला. अधिक बेरीज करायची म्हणून अधिक. इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणून अधिक. बेरीज करायचं नाही. इथं जे चिन्ह आहे म्हणून अधिक. अधिकचं चिन्ह आहे ते घेतलं आपण. अधिक. इथे किती आहे? याचा अंश 3. मग याचा अंश 3. मग आता अंशाची बेरीज करा आणि छेद जसं तसं लिहून टाका. 3 आणि 1 4. 4/5. उत्तर काय आलं? 4/5. उत्तर काय आलं? 4/5. आलं का लक्षात? उत्तर काय आलं? 4/5. चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे 7/12 अधिक 2/12. 7/12 अधिक 2/12. 7/12 अधिक 2/12. सात छेद 12 अधिक 2/12. चला, छान. तर पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, दोघाचाही काय आहे? छेद 12 आहे. 7/12 अधिक 2/12. छेद समान आहे का? आहे. किती आहे छेद समान? 12. मग समान असलेला छेद घ्या. 12ला 12. मग आता काय करायचं? छेद जर समान असेल तर अंशाची बेरीज करायचं. याचा अंश काय? 7 आहे. अधिक याचा अंश काय? 2 आहे. 7 अधिक 2 किती झाले? 9. 9/12. 9/12. 9/12. मग आपल्याला एक करता येईल का ह्याच्यामध्ये? काय उत्तर आले आपलं? 9/12. बरोबर आहे. मग या 9ला आणि 12ला कुठल्या एका संख्येनं भाग जातो का? आपण कसोट्या शिकलेल्या आहेत, विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेल्या आहेत. 9ला आणि 12ला कशाने भाग जातो का? जातो. कशाने जातो? 3. 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे उत्तर काय आलं? 9/12 किंवा 3/4 किंवा 3/4. उत्तर काय आलं? 9/12 किंवा 3/4. नरखेडकर, आचरेकर, बिराजदार, भोसले, गवळी, चौधरी, आढाव, शिंदे, गडा, निंबाळकर, भोसले, बचाटे, पवार. चला, बचाटे उगा इमोजी टाकू लागला तू. गाटाळ. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. का आहे प्रश्न क्रमांक 5 आपल्यासाठी? प्रश्न क्रमांक 5 का आहे प्रश्न? 2/9 अधिक 7/9. चला, 2/9 अधिक 7/9 याचं उत्तर येणं अपेक्षित आहे आपल्याला. आपला प्रश्नच काय? समछेद अपूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला. म्हणजे ज्यांचे छेद समान आहेत अशा अपूर्णांकाची बेरीज करायची. मग दोघाचा छेद किती आहे? 9 आहे. चला, नरखेडकर, चौधरी, पठाण, सावंत, बचाटे, गाटाळ, भोसले, अत्तार, मुंजुगुळे. चला, चॅट वेगामध्ये येतात, नाव वाचण्यामध्ये एखाद्या वेळेस चूक होऊ शकते, समजून घेत चला. विजय, गवई,
आचरेकर. थोडंसं नाव मोठं असलं का वेगामध्ये चॅट वर जातात ते. मग का आहे दोघाचा छेद किती आहे? 2/9 अधिक 7/9. छेद किती आहे दोघाचा? 9 आहे. मग छेद समान असलेला घ्या. छेद समान आहे तर समान असलेला छेद घ्या. समान आहे गुरुजी. मग घ्या समान असलेला किती आहे? 9. मग आता काय करा? अंश अंशाची बेरीज करा. ह्याचा अंश काय? 2 आहे. अधिक याचा अंश काय आहे? 7. मग आता बेरीज करा. 7 आणि 2 किती झाले? 9. आणि हे 9 छेदामध्ये. मग आता आपल्याला इथं काय उत्तर आले? 9/9. पण या 9 दोन्ही ठिकाणी 9 आहे. मग 9 भाग जातो दोघालाही. 9×1 9×1 का आलं? 1 छेदामध्ये 1. म्हणजेच काय होतं? आपण कशाचाही प्रत्येक संख्येचा छेद 1 असतो पण ते लिहितो का आपण? नाही. मग हे 1ला 1 बरोबर आहे. मग उत्तर काय आलं? 1 किंवा 9/9. उत्तर आपलं काय येईल? 1 किंवा 9/9 हे उत्तर येईल. 1 किंवा 9/9 हे उत्तर येईल. थोडंसं लक्ष देत चला. पर्यायामध्ये तुम्हाला कधी कधी 9/9 उत्तर राहणार पण नाही. 1 राहील तिथं पर्यायामध्ये उत्तर. मग त्यावेळेस तुम्ही माझं उत्तर येणार नाही, आलं नाही असं समजून गोंधळून जाता. पण नाही, तुमचं उत्तर आलेलं असतं. फक्त त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. या 9/9ला आपण काय केलेलं आहे? संक्षिप्त रूप दिलेलं आहे. 9/9. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? 3/15 अधिक 4/15. 3/15 अधिक 4/15. सोडवा. एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न काहीच अवघड नाहीत. प्रश्न एकदम सोपे आहेत. 3/15 अधिक 4/15. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. आत्तार, बचाटे, भोसले, तट, गाटाळ, पठाण, सावंत, नरखेडकर, चौधरी, मुजगुले, गवई, तिडके, पवार, बुरटुकणे, विराज. तर पहा, याचा छेद किती आहे? 15. याचा छेद किती? 15. दोघाचाही छेद काय? समान आहे. मग समान असलेला छेद घेतला 15ला 15. मग आता समान असलेला छेद घेतल्यावर आपल्याला काय करायचे? अंश अंशाची बेरीज करायची. ह्याचा अंश काय आहे? 3. ह्याचा अंश काय आहे? 4. दोघाची बेरीज करा. 3 अधिक 4 किती झाली? 3 अधिक 4 7. 7/15. 7/15. दुर्गा मंदाडे, साळुंके, आचरेकर, पाटील, ब्राह्मणे. काय उत्तर आलं आपलं? 7/15 आलं. काय अवघड आहे हो? काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न घेऊ आपण. 2/7 अधिक 1/7 अधिक 3/7. चला, आता आतापर्यंत आपण 2 अपूर्णांकाची बेरीज केली. आता आपल्याला 3 अपूर्णांकाची बेरीज करायची. 2/7 अधिक 1/7 अधिक 3/7. चितळकर. अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. पहा, एकदम सोपा आहे. का आहे? जसं 2 अपूर्णांकाची बेरीज करत होतो तसंच 3 अपूर्णांकाची करायची. तिघाचाही छेद समान आहे का? आहे. किती अपूर्णांक असू द्या, जर सर्वांचा छेद समान असेल तर समान असलेला छेद घ्यायचा. किती आहे समान? 7. मग समान असलेला छेद घेतला. मग काय करा? अंश अंशाची बेरीज करा. याचा अंश आहे 2. हे 2 अधिक याचा अंश काय? 1. हे अधिक 1 अधिक याचा अंश काय? 3. मग किती झाली बेरीज? 2 आणि 1 3. 3 आणि 3 6. 6/7. किती झाली बेरीज? 6/7. आलं का लक्षात? 6/7. उत्तर काय आलं आपलं? 6/7 हे उत्तर येईल. बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. छान. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न
2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. चला छान. देवकर, नरखेडकर, तट, बचाटे, भोसले, रुपाली, आत्तार, सोरटे, पठाण, बिराजदार, गवई, तिडके, बुरटुकणे, नरखेडकर 100. छेदामध्ये 100 कसं आणलं तर पहा का आहे. 2/10 अधिक 4/10 अधिक 3/10. तिघाचाही छेद समान आहे का? आहे की गुरुजी. किती आहे? 10. समान असलेला छेद घ्या. घेतला. मग काय आहे? अंशांशाची बेरीज करा. अंशामध्ये काय? 2 अधिक 4 अधिक 3. 2 अधिक 4 अधिक 3. मग बेरीज करा. 2 आणि 4 6 आणि 3 9. हे अंशाची बेरीज अंशात ठेवली आणि छेद जशास तसं. म्हणजे उत्तर काय आलं? 9/10 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 9/10. उत्तर काय येईल? 9/10. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. पुढचा प्रश्न काय आहे? 4/9 अधिक 5/9 अधिक 7/9 बरोबर किती? बरोबर किती? 4/9 अधिक 5/9 अधिक 7/9 बरोबर किती? छान. नरखेडकर, गाटाळ, अत्तार, सावंत, भोसले, आडाव, पवार, पठाण, बचाटे, सोरटे, आचरेकर, गवई. चला पहा इकडं. ऋतुराज, तट, पाटील, पवार, देवकर, मुजगुले. का हे प्रश्न? 4/9 अधिक 5/9 अधिक 7/9. तिघाचाही छेद समान आहे का? आहे. समान असलेला छेद घेतला 9. मग काय करा? अंशांशाची बेरीज करा. 4 अधिक 5 अधिक 7. अंशांशाची बेरीज केली. 4 अधिक 5 अधिक 7. मग अंशाची बेरीज काय येणार? 4 आणि 5 किती झाले? 9. 9 आणि 7 16. 16/9. उत्तर काय आलं? 16/9 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आहे आपल्या 7/8 अधिक 5/8 अधिक 9/8 बरोबर किती? बरोबर किती? 9/8 बरोबर किती? प्रश्न सोपा आहे एकदम. तिघाचाही छेद किती आहे हो? 8 आहे. समान असलेला छेद घ्या. 8 बरोबर आहे. मग काय करा? अंशाची बेरीज करा. अंशामध्ये काय? इथं 7 आहे. अधिक इथं काय आहे? 5 आहे. अधिक इथं काय आहे? याचा अंश 9 आहे. म्हणजे याचा अंश 7 घेतला, ह्याचा 5 घेतला, ह्याचा 9 घेतला. 7 अधिक 5 अधिक 9 बेरीज करा. 9 आणि 5 किती झाले? 14. 9 आणि 5 किती झाले? 14. 14 आणि 7 किती झाले? 21. 21/8. 21/8. आता 21ला 8ला कशानं भाग जाते का? कशानंच भाग जात नाही. दोघालाही एका संख्येनं भाग गेला पाहिजे. भाग दोघालाही जात नाही. कुठल्याच एका संख्येनं भाग जात नाही. उत्तर काय आलं? 21/8. चला मी शिकवलेलं समजतंय का तुम्हाला? चला समजतंय. म्हणजे जर समजत असेल सर्वांना तर आपण पुढं वजाबाकी घेऊ. समछेद अपूर्णांकाची वजाबाकी घेऊ. नसेल तर परत बेरजेची उदाहरणं घेऊ आपण. समछेद अपूर्णांकाचं काही अवघड नाही. एकदम सोपं आहे. समान असलेला छेद घ्यायचा. अंशाची काय करायचं?
बेरीज करायचं. चला रसाळ 21/7 कुठून आणलं तुम्ही? चला हो म्हणतात बरेच जण. चला मग आपण काय करू, समछेद अपूर्णांकाची वजाबाकी घेऊ. चला थोडासा खोकला कमी झालाय. समछेद अपूर्णांकाची वजाबाकी. समछेद अपूर्णांकाची वजाबाकी. तर पहा, पहिला प्रश्न आहे 9/2 वजा 5/2 वजाबाकी करायची. 9/2 वजा 5/2. अवघड आहे का काही? काहीच अवघड नाही. जसं बेरीज केली तसंच वजाबाकी करायची. काय करायचं, छेद समान असल्यास समान असलेला छेद घ्यावा व अंशाची वजाबाकी करावी. पहा, छेद जर समान असेल तर काय करायचं, समान असलेला छेद घ्यायचं बेरजेसारखंच, आणि काय करायचं, अंशाची वजाबाकी करायची. काय गणित आहे आपलं, 9/2 वजा 5/2. छेद समान आहे का दादा? हो समान आहे. किती आहे? 2. मग समान असलेला छेद घेतला 2. मग काय करा, अंशाची वजाबाकी करा. याचा अंश काय 9, ह्याचा अंश काय 5, हे वजा 9 वजा 5. 9 मधून 5 गेले किती राहिले? 4. 4/2. 4/2. आता या ठिकाणी 4/2, या 4ला आणि 2ला भाग जाते. कशानं जातंय? 2 जाते. मग बे 1 बे, बे 2 4. काय आलं? 2/1 म्हणजेच 2. मग उत्तर काय येईल तुम्हाला? 2 किंवा 4/2. 2 किंवा 4/2 हे उत्तर येईल. उत्तर आपलं काय येईल? 2 किंवा 4/2 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर चला. आता सर छेद समान नसल्यास काय करायचं, आपल्याला उद्या घ्यायचंय ते. चला नरखेडकर सर, मला पण खोकला होता. चला थोडंसं काळजी घ्या, वातावरण व्हायरल इन्फेक्शन आहे, सर्वांनाच होत आहेत, सर्दी ताप खोकला. उन्हामध्ये जास्त फिरू नका. चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. 5/7 वजा 1/7. 5/7 वजा 1/7. आता आपल्याला उद्या घ्यायचे ते. छेद समान नसल्यास त्याची बेरीज कशी करायची, त्याची वजाबाकी कशी करायची. कारण की आपण काल पाहिलेलं आहे, छेद जर समान नसतील तर छेद समान करून घ्यायचं. मग छेद समान करून घेऊन ह्याच पद्धतीनं करायचं. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. ते पण सोपं आहे खूप. पहा, 5/7 वजा 1/7. दोघाचाही छेद समान आहे का? समान आहे. समान असलेला छेद घ्या, घेतला. किती आहे समान असलेला छेद? 7. मग काय करा, अंशाची वजाबाकी करा. याचा अंश 5 आहे, याचा अंश 1 आहे. वजाबाकी करा. 5 मधून 1 गेले 6. 6/7. उत्तर काय आलं? 6/7. उत्तर काय आलं? 6/7 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. आलं का लक्षात? काय अवघड आहे का? समछेद अपूर्णांकाची बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल, अवघड काहीच नाही. 7/10 वजा 3/10. पुढचा प्रश्न. छेद किती आहे दोघाचा? 10 आहे. जर छेद समान असेल, छेद जर समान असेल तर समान असलेला छेद घ्या. चला सॉरी भोसले, धन्यवाद. इथं 5 मधून 1 गेले 4 राहते. मी बेरीज केली त्याची.
4/7 येते वरच्याचं उत्तर. इथं काय छेद समान आहे 10 घेतला आणि अंशांशाची वजाबाकी करा. याचा अंश 7 आहे, याचा अंश 3 आहे. 7 - 3, 7 मधून 3 गेले किती राहिले? 4 राहिले. 4/10. दोघाचंही काय करा, दोघालाही 2 भाग जातो म्हणून काय करा, 4/10 ला 2×5 2×2 4 म्हणजे उत्तर काय आलं? 2/5 किंवा 4/10 किंवा 4/10 किंवा 4/10. आलं का लक्षात? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 9/12 वजा 2/12 वजाबाकी करा. वेळ कमी आहे एकदम आपल्याकडे, थोडंसं जास्त उदाहरणं घ्यावं. पहा इकडं छेद किती आहे दोघाचाही? 12 आहे. मग समान आहे का? समान आहे. समान असलेला छेद घेतला 12, समान असलेला छेद घेतला 12. मग अंशाची वजाबाकी करा. अंश काय? 9 आहे, ह्याचा अंश काय? 2 आहे. 9 मधून 2 गेले 7, 7/12. काय उत्तर येईल? 7/12 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? काय अवघड आहे का? हो, काहीच अवघड नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 वजाबाकीचा. तसं 15वा प्रश्न आहे आजच्या तासिकेतला. 10 प्रश्न बेरजेचे घेतले. 5वा प्रश्न आहे 10/15 वजा 3/15. 10/15 वजा 3/15. छेद समान आहे का दोघाचाही? समान आहे गुरुजी. समान असलेला छेद घ्या. किती? 15. जशाच तसं घेतला. मग काय करा, अंशाची वजाबाकी करा. ह्याचा अंश आहे 10, ह्याचा अंश आहे 3. वजाबाकी करा. 10 मधून 3 गेले 7 राहिले. 7/15. 7/15. चला मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. 5/8 वजा 3/8. 7वं उदाहरण आहे 7/9 वजा 4/9. 8वा प्रश्न आहे 8/11 वजा 7/11. आणि 9वा प्रश्न आहे 9/17 वजा 3/17. 10वा प्रश्न आहे 11/13 वजा 7/13. आणि 11वा एक घ्या 9/8 वजा 3/8. हे प्रश्न घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, सोडवा. उद्या आपल्याला काय करायचंय? भिन्न छेद अपूर्णांकाचा बेरीज आणि भिन्न छेद अपूर्णांकाची वजाबाकी उद्याच्या तासिकेमध्ये घेऊ आपण. बरोबर आहे? चला या ठिकाणी थांबू. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. लागलीच आपली तिकडे तासिका मराठीची चालू झालेली आहे व्याकरणाची. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. अभ्यास करा, काळजी घ्या, थोडंसं व्हायरल इन्फेक्शन आहे. चला या ठिकाणी थांबू आपण.